नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे माझे गुलाबाचे झाड आहेत आणि ह्याचा व्हिडिओ बनवायचं कारण आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघू शकता गुलाब आहेत आपले लावलेले. हे हा 1 2 3 हा ग्राफ्टिंग 4 5 6 7 8 9 10 गुलाब आहेत आपले मित्रांनो. तर तुम्ही आता याच्यावर बघू शकता मित्रांनो, ह्याची पूर्ण पानं जी होते हे पूर्ण पानं ह्याची सतत पाऊस पडल्यामुळे पूर्ण पानं जे होते या गुलाबाची पानं म्हणा कळ्या म्हणा हे पूर्ण सतत पाऊस असल्यामुळे ते पूर्ण खाली गळून पडलेले आहेत आणि कळ्या पण होत्या भरपूर. तर बघू शकता कळ्या पण आता हे पाणी सतत पडून असून ह्या पण गळून चालल्या आहेत. हे बघू शकता मित्रांनो का, हे बघा हे कळ्या बघू शकता तुम्ही, ते बघू शकता बघा. आणि आता एक ऊन चालू झाले पडायला मित्रांनो, ऊन पाऊस चालू आहे. तर आता तुम्ही याची ग्रोथ बघू शकता, ग्रोथ आणि हे बघू शकता ग्रोथ पण चालू झाली. आता हा पहिल्यासारखा एकदम हिरवागार गुलाब होईल मित्रांनो एक 8-10 दिवसात. आणि कळ्या पण चालू आहेत मित्रांनो, नवीन ग्रोथ चालू आहे आणि त्या नवीन ग्रोथला नवीन कळी पण चालू आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण पाला जो सडलेला आहे आणि आता नवीन ह्याला पालवी येते मित्रांनो, हे बघू शकता. आणि पहिल्या जुन्या कळ्या आहेत ह्या ऑटोमॅटिक गळून जातील मित्रांनो. आता हे वाळून बऱ्याच कळ्या आलेल्या होत्या मित्रांनो. सतत पाऊस असल्यामुळं हे गुलाबाला हा प्रॉब्लेम होतो, गुलाबालाच नाही प्रत्येक झाडाला होतो असं. त्यामुळे ह्या डोंगराळ भागामध्ये जास्त पाऊस असतो मित्रांनो आणि पावसाचा फटका पिकावर आणि आपल्या झाडावर बसत असतो. तरी पण मी ह्याला एक आयडिया केली होती मित्रांनो, वारा आणि पाऊस सतत असल्यामुळं ह्याला मी असा सपोर्ट देऊन हे रस्सीने झाडं वाकू नये ह्यासाठी मी ह्याला ह्या दोरीनं बांधलेलं होतं मित्रांनो. एक 8 ते 10 दिवसामध्ये हा एकदम हिरवागार आणि फुलांनी भरून जाईल मित्रांनो. आता बघू शकता ग्रोथ चालू आहे ऊन पाऊस असल्यामुळे, म्हणजे ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे, म्हणजे सारखाच पाऊस नाही आता. त्यामुळं कमी जास्त पाऊस आणि ऊन पण मिळतं. तर त्याने ह्याची ग्रोथ आता बघू शकता कशी तेजदार ग्रोथ सुटलेली ह्याला. आणि ह्याला मी आता एका झाडाला कमीत कमी, हे झाड बघू शकता तुम्ही एक कमीत कमी 10 फूट उंचीचं आहे. तर ह्याला मी एका झाडाला 2 किलो शेणखत आणि गाईचं जीवामृत टाकणार आहे 1 मग, म्हणजे 1 लिटर गाईचं जीवामृत आणि 2 किलो आपलं शेणखत टाकणार आहे कुजलेलं मित्रांनो. आणि एक 15 ते 20 दिवसामध्ये हे टाकल्यानंतर तुम्हाला याच्यावर भरपूर असा चांगला रिझल्ट दिसेल मित्रांनो. हा बघू शकता आपला ग्राफ्टिंग रोज पण आहे, ह्याचे पण हाल काय झाले बघू शकता तुम्ही. ह्याच्यावर एकही पान राहिलेलं नव्हतं. तर आता हे नवीन ग्रोथ बघू शकता चालू आहे मित्रांनो, हे बघू शकता ही नवीन ग्रोथ अशी चालू आहे बारीक बारीक बारीक. आता बघू शकता हे जे दिसतं ही नवीन ग्रोथ आहे मित्रांनो. आणि हे एखादं फुलं आहे तर त्याच्यावर अशी कीड पडते, तर ह्याच्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक फवारायचं आहे. कुठलंही कीटकनाशक तुम्ही फवारू शकता, त्याचं काही नाही. तर हे आपल्याला बघू शकता हे आपल्याला काम करणं जरुरीचं आहे मित्रांनो. आणि ह्याला आता थोडी खाली स्वच्छता करून घेणार आहे मित्रांनो. पहिले मी हे पूर्ण झाडांचे जे गवत आलेलं आहे पावसामुळं हे पूर्ण काढून नंतर मी ह्याच्यावर 2 किलो शेणखत आणि 1 लिटर गाईचं जीवामृत ओतणार आहे. आणि बघू शकता आता हे बहरलेलं आहे, चालू आहे आता ग्रोथ ह्याची. आणि ह्याला फुलं पण भरपूर येतील मित्रांनो. आणि एक स्प्रे घेणार आहे मित्रांनो मी ह्याला. आता सध्या तर मी ह्याला उद्याच्याला सकाळी फंगीसाईड टाकायचं एक स्प्रे, म्हणजे साप फंगीसाईडचा एक स्प्रे पहिला घेणार आहे मी आत्ता. आणि नंतर हे जी ग्रोथ असते मित्रांनो ह्याच्यावर पण कीड पडते, त्यासाठी आपल्याला मी हमला कीटकनाशक वापरणार आहे. ह्याच्यासाठी 2 ml 1 लिटरला आणि त्याचा एक 2 दिवसांनी स्प्रे घेणार आहे. आणि इथं आपलं बघू शकता एक जास्वंद आहे आपले ग्राफ्टिंग जास्वंद. तर ह्याची पण ग्रोथ चांगली आहे आता मित्रांनो बघू शकता. ह्याला मी जाळी लावलेली आहे त्यामुळे हे व्यवस्थित राहिलेलं नाही. ह्याच्यावर पण पूर्ण पानं गेले होते मित्रांनो, पण ह्याला जरा थोडीशी लवकर पालवी फुटल्यामुळे हिरवी दिसते थोडीशी. आणि गुलाब पण आता बहरात आलेले आहेत, म्हणजे आता चालू आहे ग्रोथ वगैरे.
आता बघू शकता काही ठिकाणी कळ्या पण आलेल्या आहेत, पण अशा कळ्या आपल्याला काय कामाच्या नाहीत. गुच्छामध्ये कळ्या येतील मित्रांनो. फक्त एवढे 2 काम आपल्याला करायचे आहेत. 2 किलो शेणखत, 1 लिटर जीवामृत आणि स्प्रे घ्यायचे 2 आपल्याला. एक पहिल्या सुरू साफ फंगीसाईडचा एक स्प्रे घ्यायचा आपल्याला ह्या पोझिशनला. आत्ता ह्या गडीला आता बघू शकता पानं वगैरे कमी आहेत आणि कवळे पालवे अशा वेळेला आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला एक कीटकनाशक फवारून टाकायचं आहे. कुठलंही घेऊ शकता तुम्ही. 2 ml कीटकनाशक ह्याच्यावर तुम्ही स्प्रे करू शकता 1 लिटरला वापरून. बघा किती छान हा रिझल्ट आहे मित्रांनो. आणि ह्याला मी नंतर फुलं कळ्या जास्त येण्यासाठी काय करायचं त्याचा पण व्हिडिओ मी जास्त टाकणार आहे. तुमच्याकडं जर तांदळाचं पाणी वगैरे जर राहत असेल तर तेही तुम्ही ओतू शकता. ते पण फायदेशीर आहे मित्रांनो गुलाबाला. हे बघू शकता ह्याचे पण हाल बघा. तर हे जास्वंदाचं आहे. थोडीशी आहे अशी पोझिशन, पण तुम्हाला 20 दिवसानंतर तुम्हाला याचा व्हिडिओ टाकल्यानंतर अक्षरशः तुम्ही म्हणसाल हे काय रिझल्ट मस्त आलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला हे काम आता करायचं. आणि बघू शकता खाली गवत किती आलेलं आहे मित्रांनो. हे गवत वगैरे स्वच्छता करायची पहिले आपल्याला. स्प्रे वगैरे घेण्याच्या अगोदर हे काम पहिलं हे पूर्ण तण काढून टाकायचं मित्रांनो. हे तण काढणं फार गरजेचं आहे, कारण सतत पाऊस असल्यामुळं मला काय एवढं जमलं नाही मित्रांनो काढायला. थोडंफार काढलं होतं परंतु अजून सतत येत होतं. आणि नंतर ह्या अशा जे राहिलेल्या कळ्या हे फांद्या वाळक्या या अशा सर्व आपल्याला काढून फेकून द्यायचं मित्रांनो. हे बघू शकता कळ्या किती लागलेल्या त्या. तर हे असं थोडंसं निसर्गाच्या पुढे पण आपलं चालत नाही म्हणायचं. त्याच्या प्रमाण आपल्याला थोडंसं सहन करावं लागतं. बघा आता आणि इथं बघू शकता आता. आणि पाऊस थोडा कमी झाल्यामुळं आपला सोनचाफा फुलांनी भरलेला आहे मित्रांनो. बघा आता किती मस्त फुलं आलेले सोनचाफ्याला पण. बघू शकता किती सुंदर असे फुलं आलेले आहेत मित्रांनो. हे बघू शकता. आणि ही भरपूर प्रमाणात फुलं ह्याला कळी आणि फुलं सुटलेले आहेत मित्रांनो. आणि दुसरी एक गोष्ट, हा आपला आलमंडा आहे मित्रांनो. हा समोरला हा आलमंड्याचा वेल आपण वरती चढवलेला आहे. ह्याच्यावर पण बघू शकता तुम्ही मित्रांनो एकही पान शिल्लक राहिलेलं नाही. आता वरती बघितले तुम्ही तर एक 10% पानं दिसतील, पण ते पिवळे होऊन ते पण आता गळतील. आणि ह्याची पूर्ण पानझडी होणार आहे मित्रांनो 10 दिवसामध्ये. नंतर जी नवीन पालवी येईल हा पूर्ण पहिल्यासारखा एकदम फ्रेश होईल. त्यासाठी आपल्याला ह्याला बी काम करायचं आहे. हेच प्रोसिजर करणार आहे. ह्याला मी 2 किलो शेणखत आणि 1 लिटर जीवामृत ओतून पहिले तण काढून घेणार आहे मित्रांनो. आणि इथं आपलं हे बघू शकता पराटुला का पण हा व्यवस्थित आहे. ह्याचं काय एवढं नाही. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.